नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये विविध पदांची भरती आहे, शिपाईची आहे, चालकची आहे, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक असं भरपूरसे जे वॅकन्सी जागा आहेत ते विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पदासाठी निघालेले आहे। याचं जे संपूर्ण जाहिरात आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। वेतन श्रेणी किती राहील, त्याचबरोबर यामध्ये जागा किती असतील हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो। आपण अशाच प्रकारच्या कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटची जी योजना असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता व्हिडिओला याचं जे ऑफिशियल जाहिरात आहे ते आपण बघूया। सांगतो आणि याची जे हे फॉर्म येणार आहेत ते कधी येणार आहेत ते सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळं क्वेरीज तुमचे क्लिअर होतील। जर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। यामध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत इथे ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जे टोटल पोस्ट असणार आहे ते यामध्ये असणार आहे 346। त्याचबरोबर यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, इथे भारत सरकार गृह विभाग, त्याचबरोबर नार्कोटिक्स पोलीस महासंचालक महाराष्ट्र ही प्रस्तावना आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही शासनाचा निर्णय, यामध्ये लिहिलेला आहे महाराष्ट्र राज्य शासन निर्णय गृह विभाग दिनांक 31/8/2023 द्वारे अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रण आणि देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण 310 नियमित पदे व परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे 36 पदे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास मान्यता देत आहे, इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता इथे किती खर्च लागणार आहे यांना हे पदे पूर्ण भरण्यासाठी। तसेच पॉईंट 3 बघू शकता, तसेच उक्त अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करण्यास येणाऱ्या 19,24,18,380 इतक्या आवर्ती खर्चास 3,12,98,000 फक्त इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे, इथे दिलेला विद्यार्थी मित्रांनो। ही जाहिरात तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि अंदाजे तुम्हाला सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला ही जी जाहिरात आहे ते तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। मिड एप्रिलमध्ये ही वॅकन्सी पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याची जे आहे ते हालचाली सुरू झालेली आहे, हे वॅकन्सी खूप लवकरात लवकर भेटणार आहे। तुमच्याजवळ टाईम खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं जे अभ्यास आहे ते तुम्ही चालू ठेवा आणि हे वॅकन्सी तुम्हाला खूप लवकरात लवकर। यामध्ये तुम्ही टोटल पदे जे बघू शकता तुम्ही इथे 310 आहे आणि त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची जे पदे आहेत ते टोटल 36 इथे पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता जे टोटल श्रेणी आहे पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, इथे जे वेतन असणार आहे तुम्हाला बघू शकता 21,700 ते 69,100, म्हणजे ते टोटल तुम्हाला जे असतील यामध्ये जी सॅलरी असणार आहे ते 35 प्लस इथे सॅलरी तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। विथ एक्स्ट्रा अलायन्सेस असतात ते सुद्धा मिळून तुम्हाला यामध्ये जे आहे ते पेमेंट असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे सब्जेक्ट असणार आहे
ते सब्जेक्ट जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे मराठी असणार आहे, त्याचबरोबर इंग्लिश असणार आहे, त्याचबरोबर इथे सामान्य ज्ञान असणार आहे आणि त्याचबरोबर गणित आणि जे बुद्धिमत्ता आहे तर जे रिझनिंग ज्याला म्हणतो ते सुद्धा यामध्ये असणार आहे. तर तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे आहे तुमचं ते अभ्यास चालू ठेवा. हे वॅकन्सी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे. तर अशाच अपडेट्ससोबत भेटू आपण विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा. याची जशी नोटिफिकेशन आली तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.